मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी राजकीय आहे। अजित पवार गटाचे दोन मोठे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। माढ्याचे आमदार बबन शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत, तर विलास लांडे हे देखील शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। विलास लांडे भोसरीमधून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत। राजकीय घडामोडींना आपण बघतोय वेग आलाय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी प्रदीप कापसे। आपल्याला प्रदीप। सुमित अगदी बरोबर आहे। खरं तर अजित पवार गटामधल्या दोन नेत्यांनी सकाळपासून आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे। सुरुवातीला माढा विधानसभेचे जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत बबन शिंदे हे शरद पवारांच्या भेटीसाठी मुदेबागेमध्ये दाखल झाले आणि काही वेळापूर्वीच ते शरद पवारांची भेट घेऊन बाहेर पडलेले आहेत। मात्र सध्या शरद पवार जे आहेत ते त्यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। राज्यभरातून विविध कार्यकर्ते जे आहेत वेगवेगळ्या मतदारसंघातले पदाधिकारी हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मात्र अजित पवार गटामधल्या 4 माजी नगरसेवकांना घेऊन विलास लांडे हे सध्या शरद पवारांच्या भेटीसाठी मुदेबागेमध्ये दाखल झालेले आहेत। विलास लांडेंनी यावेळी गेल्या महिन्यामध्ये खरं तर शरद पवारांची भेट जी आहे ती घेतलेली होती। आता पुन्हा एकदा ती शरद पवारांची भेट घेत आहेत। विलास लांडे यांचं अजूनही ठरत नाही, मात्र सध्या ते शरद पवार गटाच्या वाटेवरती असल्याची चर्चा आहे। अजित पवार गटामधल्या 4 माजी नगरसेवकांना घेऊन ते सध्या शरद पवारांची भेट घेत आहेत। गेल्यावेळी भोसरी विधानसभेची जागा जी आहे ती विलास लांडेंनी भाजपचे आमदार महेश लांडगेंच्या विरोधामध्ये लढवलेली होती। मात्र सध्या या विधानसभा मतदारसंघावरती ठाकरे गटामधून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये दावा केला जातो आणि ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। कदाचित या विधानसभा मतदारसंघावरती ठाकरे गटाकडून दावा केला जाऊ शकतो। मात्र सध्या विलास लांडे जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत 4 माजी नगरसेवक असल्याची माहिती आहे आणि 4 माजी राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सगळ्यांचे 5 दशकाचे ऋणानं बंद आहे आणि अर्थातच विजयदादा शिंदे साहेब आणि आदरणीय पवार साहेब आमच्या तिन्ही कुटुंबाचे अतिशय प्रेमाचे अनेक वर्षाचे संबंध आहेत। कधी राजकीय मतभेद झाले असतील पण आम्ही वैयक्तिक संबंधात कधीही कटुता कोणीच आणू दिलेली नाही। तुमची स्टेटमेंट्स पहा सगळ्यांचे, त्यामुळे एक खूप म्हणजे महाराष्ट्र आणि काँग्रेसची संस्कृतीत लहानाचे मोठे झालेले अतिशय सुसंस्कृत असं राजकारण करणारे हे सगळे नेते आहेत। तर भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे हे देखील शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। भोसरी विधानसभेवर ठाकरे गटानं दावा केलाय। भोसरीत सहकार्य करावं अशी रवी लांडगे यांनी पवारांना विनंती करणार आहेत। ते भोसरीत सहकार्य करावं अशी रवी लांडगे हे पवारांना विनंती करणार आहेत आणि त्यासाठी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी रवी लांडगे आता शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले। आणि अकोले विधानसभेसाठी इच्छुक असणारे अमित भांगरे पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अमित भांगरे आईसह शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अमित भांगरेंची किरण लहामटें विरोधात लढण्याची तयारी आहे आणि त्यासाठीच ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। सध्या राजकीय घडामोडींना आपण बघतोय वेग आलेला आहे। वळूयात पुढल्या बातमीकडे। सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय। त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाहीये। गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते असं गडकरींनी म्हटलंय। तर पैशांचा अपव्यय होतोय, केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही असा सवाल संजय राऊतांनी केलाय। मेरा तो मत है कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो। सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है। ये आप इनके लफड़े में पड़ो मत, जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता। अभी मेरे लड़के ने मुझे परसों हमको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी। मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं, मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा। लाडक्या बहीण योजनेवरून सुद्धा 3 त्यांच्या सत्ताधारी गटामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना एक व्यक्तिगत पत्र पाठवलं आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आणि गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे, पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल, तिजोरीत पैसे नसताना, इतर योजना बंद केल्या जात असताना, तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही। तर आमच्यापेक्षा नितीन गडकरींना आतली माहिती जास्त असणार असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आहे असं सरकारमधीलच लोक बोलत आहेत असं देखील सुळे म्हणाले। साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माहिती असणार।
त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नेते जे लोकसभेला त्या महायुतीबरोबर होते, राज ठाकरे, तेही तेच बोललेले आहेत आणि सातत्याने अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात जे तज्ज्ञ आहेत, इकॉनॉमिस्ट्स आहेत, अशा सगळ्या तज्ज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणतात. पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत मदरसावर रात्री कारवाई करण्यात आली. काळेवाडीमधील पवारनगर परिसरातील मदरशावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. दृश्य आपण बघतोय. पिंपरी चिंचवडमधल्या अनधिकृत मदरशावर रात्री उशिरापर्यंत ही कारवाई करण्यात आली आणि यावेळेला काळेवाडीतील पवारनगर परिसरात ही कारवाई करतानाच पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाई प्रकरणी असदुद्दीन ओवेसी यांनी काय ट्विट केलंय पाहूयात. पिंपरी चिंचवड कालावरी खेरगाव इथली एक मशीद 25 वर्षांपासून अस्तित्वात होती. मशिदीच्या शेजारी हजारो घरं आहेत ज्यांना कोणतीही परवानगी नाही, पण फक्त मशीद दारुलम जामिया इनामिया पाडली जात आहे. एकनाथ शिंदे हा भेदभाव फक्त मशिदीपुरता का? ज्या घरांना परवानगी नाहीये त्यांचं काय? उजव्या हिंदुत्ववादी संघटनांनी केवळ मशीद पाडण्याची तक्रार केली आहे, असं ट्विट असदुद्दीन ओवेसी यांनी केलंय. तर धारावीमधील मेहबूबे सुबानिया मशिदीवरील बांधकाम हटवण्यास सुरुवात झालेली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली. ट्रस्टकडून अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात झाली. ट्रस्टनं स्वतः बांधकाम काढण्याची हमी दिलेली होती आणि त्यानुसार आता त्यांनी ही कारवाई सुरू केली आहे. अनधिकृत सुबानियामध्ये तोडण्याची सुरुवात झाली आहे. हे तोडकाम उद्धव ठाकरे सेना नेते आणि काँग्रेसचा मुस्लिम अनुनयीकरणचं लांबून चालनचं पाडकाम होत आहे. डिमोलिशन लँड जिहादचं होत आहे. अशा प्रकारचे लँड जिहाद, वोट जिहाद आता महाराष्ट्रात चालणार नाही.